नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे मित्रांनो. बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये सध्या मान्सून सक्रिय झाला असून अनेक भागामध्ये मुसळधार ते जोरदार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पावसाने काल देखील अनेक ठिकाणी हजेरी लावली. विशेष करून बघू शकतो की आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस. त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. बघू शकतो की राज्यातील बहुतेक पट्ट्यामध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह संपूर्ण राज्यात त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघू शकतो की आज सायंकाळी रात्री उशिरापर्यंत राज्यातील अनेक ठिकाणी मुंबई, ठाणे, रायगड, कोकण किनारपट्टीला वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यांना देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. पणजी, गोवा, कोकण किनारपट्टी अतिमुसळधार, पुणे, नाशिक, नगर या पट्ट्यांना देखील मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस आज रात्री उशिरापर्यंत पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील नांदेड, परभणी, लातूर, बीड या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. तसेच मित्रांनो, म्हणू शकतो की नाशिक, इगतपुरी तसेच पुणे आणि आसपासचा परिसर, नगर, छत्रपती संभाजीनगर या परिसरात देखील जोरदार, इकडं धुळे, मालेगाव, नंदूर या परिसरात देखील जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जळगाव, अकोला या परिसरात देखील हलका ते मध्यम काही ठिकाणी जोरदार पाऊस. विदर्भात देखील त्या ठिकाणी पावसाचा जोर पुन्हा आता वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातील अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस आज रात्री होण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया या परिसरात देखील जोरदार, अकोला देखील ढगफुटी दृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे. लातूर, उस्मानाबाद या परिसरात देखील अति जोरदार ते मुसळधार पाऊस राहण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया या परिसरात देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जने जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. धन्यवाद मित्रांनो.